नमस्कार. D24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकता. धुळे तालुक्यातील विश्वनाथ गावातील पोटनिवडणूक आज या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सोबत बघू शकता पोलीस बंदोबस्तामध्ये या ग्रामीण भागामध्ये पोटनिवडणूक आहे. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून 3 उमेदवार रिंगणात आले. या ठिकाणी शांतपणे या ठिकाणचे उमेदवार आहे वोटिंग चालले. वयोवृद्ध लोक असतील, महिला असतील या ठिकाणी उपस्थित आहे. नेमकं आपण ह्या गावातील जे पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये जे गावाची पंचायत त्या ठिकाणी पंचायत जवळ आहे, या ठिकाणी देखील बूथ आहे. या ठिकाणचे जे उमेदवार आहेत 3 उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली. पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये जे आम्ही आज बुधवार नेमकं गेलो, गावाची परिस्थिती काय हे देखील बघूया. माझ्या उजव्या साईडला देखील तसेच पद्धतीने या ठिकाणी मतदान करण्यासाठी लोक रांगेत लागले आहेत आणि कोणाचं भवितव्य या ठिकाणी मतदानासाठी आहे, कोण सरपंच होईल हे बघण्याची हे बघण्यासाठी उद्या हे मतदानाच्या संदर्भामध्ये निकाल देखील आहे आणि त्या निकालाला D24 तास च्या माध्यमातून पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी दाखवणार आहे आणि पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये कोण विजय होईल हे देखील बघणं महत्वाचं आहे. कॅमेरामॅन निलेश डोळे आणि D24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. बटन आज ह्या कोणतं गाव आहे? विश्वनाथ गाव आहे. तर तुम्ही आडे उमेदवारी कोणत्या पदासाठी करणार? सरपंच. कितला लोक आहेत तुम्हाला सोबत आडे, म्हणजे तुम्हाला विरोध म्हणा या गावात कितला लोकच नाही? 3 लोक आहेत. आमचे ग्रुप ग्रामपंचायत विश्वनाथ सुपड आहे आणि आमच्या इथे अगोदरचे जे सरपंच आहेत त्यांनी राजीनामा दिला होता 2 वर्षानंतर फॉर्म्युल्यानुसार. आणि आता जी इथे पोटनिवडणूक आहे आणि आमच्या गावामध्ये 3 उमेदवार रिंगणात आहेत. त्याच्यात आमचे जे उमेदवार आहेत सुनंदाबाई दगा पाटील यांचे गॅसचे शेगडी चिन्ह आहे 4 नंबरचे. रोजी ग्रुप ग्रामपंचायत विश्वनाथ सुपोड येथील पोटनिवडणूक लागलेली सरपंच पदासाठी. तर त्यासाठी उमेदवार म्हणून श्री मायाबाई दुर्योधन पाटील या लोकनियुक्त सरपंच पदासाठी त्यांनी अर्ज भरलेला आहे आणि त्यांचं चिन्ह आहे कब्बशी आणि त्यांचा अनुक्रम नंबर आहे 2 नंबर आहे आणि यांना प्रचंड मतांनी विजयी करावा ही प्रत्येक ग्रामस्थांना माझी नम्र विनंती. आज विश्वनाथ येथे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम लावलेला आहे आणि कार्यक्रम अगदी शांततेत चालू आहे. मतदान सुरळीत चालू आहे. सकाळपासून वयस्कर मंडळी बरेच येऊन गेलेली आहे. चांगल्या पद्धतीने शांततेत मतदान चालू आहे. सर, किती लोकांचा स्टॉप आपल्या इथं या ठिकाणी दिला आहे आणि कुठे 2 स्टॉप कसे किती आहे आणि किती हे असं? इथं 1 अधिकारी आणि 5 कर्मचारी दिलेले आहेत. बाकी 200 मीटरला बाकी बूथ बंदोबस्त आहे. साधारण किती वाजेपर्यंत मतदान चालणार आहे? तरी 5:30चा हा सरकारी टाईम आहे. तोपर्यंत आपण मतदान घेणार आहोत 5:30पर्यंत. कुठला अनुचित प्रकार वगैरे घडला आहे का या ठिकाणी? नाही, असा कुठलाही प्रकार इथं घडलेला नाही. कुठल्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतं? हे सोनगीर पोलीस स्टेशन अंतर्गत येतं. आज रोजी सुखवड आणि विश्वनाथ ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. सुखवड गावात मतदान शांततेत सुरू आहे. सोनगीर पोलीस स्टेशनचे सपोनी श्री तुषार देवरे साहेब, उपनिरीक्षक बागुल साहेब, टाकाटे साहेब सगळ्यांच्या सहकार्याने मतदान शांततेत चालू आहे. मतदानाची रांग सकाळपासूनच आहे आणि मतदान शांततेत चालू आहे. तर किती ह्या मतदान केंद्रावरती 5 पोलीस कर्मचाऱ्यांचा अधिकारीसह स्टाफ आहे. थोडं